देशातलं कापसाचं उत्पादन यंदा कमी झालं. असं असताना देखील कापसाचा बाजारभाव आजही हमीभावापेक्षा 1000 ते 1200 रुपयांना कमी आहे. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाच्या भावावरती दबाव आहे. ब्राझीलचा कापूस सगळ्यात स्वस्त आहे. केंद्र सरकारनं देखील कापूस आयातीवरचं शुल्क काढून ठेवलंय, त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात होतीये. तर दुसरीकडे सीसीआय देखील कापसाची हमीभावानं खरेदी करते. मग असं असताना नेमकं बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला काय भाव मिळत नाहीये? आंतरराष्ट्रीय बाजारात नेमका काय घडामोडी घडतायत, पुढच्या काळामध्ये कापूस बाजारात काय घडू शकतं, याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवातीला आपण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेमका कापसाचा बाजारभाव काय आहे त्याचा आधी आढावा घेऊयात. यातून आपल्याला लक्षात येईल की देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यात काय घडामोडी घडतायत आणि नेमकं कापसाचे रेट काय. सुरुवात करूयात आपल्याच राज्यापासून, म्हणजे महाराष्ट्रापासून. राज्यामध्ये कापसाची आवक ही दिवसेंदिवस वाढतच आहे, परंतु या आवकेमध्ये कापसाची गुणवत्ता कमी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यातला जर आपण दर बघितला तर राज्यातल्या बहुतांशी कापसाचा सरासरी दर हा 6700 ते 7000 रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतोय. बहुतांशी कापूस सगळ्याच बाजार समित्यांमध्ये या दरम्यान विकला जातोय, त्यामुळं आपल्याला राज्याचा सरासरी दर मानायला हरकत नाही. त्यानंतर आपल्या शेजारच्या गुजरातमध्ये, गुजरात हे कापूस उत्पादनामध्ये महत्त्वाचं राज्य आहे. गुजरातमध्ये कापसाचा सरासरी भाव हा 6800 ते 7100 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. त्यानंतर तेलंगणामध्ये देखील 6700 ते 7000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आंध्र प्रदेशमध्ये देखील याच दरम्यान भाव मिळतोय. उत्तर भारतामध्ये मात्र काही ठिकाणी बाजारभाव आपल्याला आपल्या महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा यांच्या तुलनेमध्ये काहीशे अधिक दिसून येतात. कारण उत्तर भारतामध्ये कापसाची लागवड आधी झालेली होती, म्हणजे दरवर्षी लागवड आपल्या आधी होते आणि तिथला कापूस विक्रीसाठी देखील आधी येत असतो. त्यामुळे उत्तर भारतामध्ये जो कापूस विक्रीसाठी सध्या येतोय त्या कापसामधला ओलावा कमी आहे आणि गुणवत्ता चांगली आहे, असं तिथले जिनिंगवाले आणि व्यापारी सांगतायत. उत्तर भारतामध्ये कापसाचा बाजारभाव सरासरी काहीसा अधिक दिसून येतोय. उत्तर भारतातल्या हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये कापसाचा सरासरी भाव आपल्याला 7100 ते 7500 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. आता दिवसागणिक बाजारभावामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 50 रुपयांच्या दरम्यान चढ उतार होत असतात. तो फरक जर आपण वगळला तर मागच्या आठवडाभरापासून कापसाचे बाजारभाव आपल्याला काहीसे स्थिरावलेले दिसत आहेत. बरं, सध्या देशातल्या एकंदरीतच बाजारामधली जी आवक आहे तर ती कमी दिसून येते. महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तसं उत्तर भारतातल्या बाजारांमधली आवक कमी आहे. मग असं असताना देखील कापसाचे बाजारभाव कमी का आहेत हा साहजिकच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. दुसरीकडे देशातलं नेमकं कापसाचं उत्पादन किती याबाबत उद्योग बोलायला तयार नाहीत. उद्योगांचे जे काही वेगवेगळे अंदाज येत असतात, म्हणजे सोयाबीनच्या संदर्भात काही अंदाज पुढे आले, परंतु कापसाच्या संदर्भातले अंदाज अजून पुढे आलेले नाही. आता 14 नोव्हेंबरला USDA म्हणजे अमेरिकेचा कृषी विभाग आपला नोव्हेंबरचा अंदाज जाहीर करणार आहे. यामध्ये भारताच्या कापूस उत्पादनाविषयीचा अंदाज देखील येईल. त्यावेळी बघावं लागेल की नेमकं देशातलं कापूस उत्पादन किती येऊ शकतं. कापसाची जी काही उद्योगांची जी काही संस्था आहे किंवा असोसिएशन आहे, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, या संस्थेनं अजून देखील आपला कापसाचा अधिकृत अंदाज व्यक्त केलेला नाही आहे किंवा मागच्या 15-20 दिवसांमध्ये किंवा 3 आठवड्यांमध्ये कापसाच्या उत्पादनाविषयीचे अंदाज अजून स्पष्ट केलेले नाही आहेत. मग नेमकं यंदा देशातलं उत्पादन किती आहे याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. परंतु जर आपण ग्राउंडवरची, म्हणजे जर आपण शेतकऱ्यांच्या बांधावरची परिस्थिती पाहिली तर यंदा कापसाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यातल्या त्यात कापसाची गुणवत्ता ही ऑक्टोबर महिन्यामध्ये बहुतांशी भागांमध्ये कमी झालेली आहे. आता महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय सांगितलं याविषयीचा आढावा आपण यापूर्वी घेतलेला आहे. परंतु महाराष्ट्रासोबतच तेलंगणा, आंध्र प्रदेश, नंतर गुजरातच्या या राज्यांमध्ये देखील कापसाची गुणवत्ता कमी झालेली आहे. उद्योगांचं असं म्हणणं आहे किंवा CCIची जी काही खरेदी सुरू आहे त्यावरून देखील आपल्याला असं दिसून येतं आहे की गुणवत्तापूर्ण कापसाची आवक अजून बाजारामध्ये वाढलेली नाही, कारण पहिल्या वेचणीचा कापूस हा पावसामध्ये सापडला होता. त्यामुळं साहजिकच या कापसामध्ये काळी कचरा जास्त आला. काही भागातल्या शेतकऱ्यांनी असं देखील सांगितलं की पावसामुळे कापसाचा रंग देखील बदलतोय, काहीसा पिवळसर किंवा लालसर कापूस पडत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि काही शेतकऱ्यांनी हे देखील सांगितलं की CCIच्या खरेदी केंद्रांवरती आमचा हा कापूस नाकारला जातोय, कारण कापसातली गुणवत्ता कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. आता जर CCIची खरेदी ही कमी प्रमाणात होत असेल तर त्याचा अर्थ असाच होतो की सध्या बाजारामध्ये CCIचे जो काही निकष आहे त्यामध्ये बसणारा कापूस कमी प्रमाणात उपलब्ध आहे असं CCIचं म्हणणं आहे. म्हणजेच काय तर कापसामधला ओलावा एकतर 12% नाही आहे किंवा ज्या गुणवत्तेचा कापूस लागतो तो कापूस उपलब्ध नाही असं CCIचं म्हणणं आहे. एकंदरीतच सध्या गुणवत्तापूर्ण कापसाची टंचाई दिसून येते. त्यामुळं विदेशातून कापसाची आयात वाढत असल्याचं काही उद्योजकांनी सांगितलंय. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या केंद्र सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत कापसावरचं आयात शुल्क काढून टाकलंय. कापसावर 11% आयात शुल्क होतं, ते 31 डिसेंबरपर्यंत लागू नसेल. जर सरकारनं 31 डिसेंबर नंतर आयात शुल्क लागू केलं
म्हणजे जानेवारीपासून जर आयात शुल्क लागू केलं तर साहजिकच याचा आधार हा देशातल्या बाजाराला मिळू शकतो। जर समजा देशातलं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात कमी झालं असेल, म्हणजे सध्या बाजारामधली जी परिस्थिती दिसते आणि जे शेतकरी सांगतायत ते जर आपल्याला बाजारामध्ये दिसून आलं, एकंदरीतच जर समजा गुणवत्तापूर्ण कापसाची उपलब्धता यंदा कमी असेल तर एकीकडे आयात वाढेल आणि दुसरीकडे बाजारामध्ये देखील आधार मिळू शकतो। सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला उठाव कमी असल्याचं सांगितलं जातंय। वेगवेगळ्या संस्थांचे असे अहवाल पुढे येत आहेत। नवीन कापूस खरेदीचे कॉन्ट्रॅक्ट सध्या कमी प्रमाणात होत आहेत आणि कापसाचा वापर देखील कमी होईल असा अंदाज अनेक संस्थांनी व्यक्त केला आहे। जर चालू वर्षाचा आढावा घेतला तर आतापर्यंत अनेक संस्थांच्या अंदाजात असं पुढे आलं की जागतिक पातळीवर कापसाची लागवड ही 1 ते 1.5% कमी झालेली आहे। परंतु यंदा काही देशांमध्ये कापसाची उत्पादकता चांगली येणार आहे, त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षी एवढे राहू शकतं असा अंदाज आहे। परंतु कापसाचा वापर कमी होऊ शकतो असं मात्र अनेक संस्थांनी म्हटलेलं आहे। आता USDAच्या अंदाजामध्ये याला दुजोरा दिला जातो का ते देखील बघावं लागेल, कारण USDAचा जो काही अहवाल असतो, USDAचे जे काही आकडे दिलेले असतात ते आकडे जागतिक पातळीवर मान्य केले जातात आणि बाजारामध्ये त्यानुसार आपल्याला बदल होताना दिसून येतोय। परंतु सध्या ब्राझीलचा कापूस हा सगळ्यात स्वस्त असल्याचं सांगितलं जातंय, म्हणजेच आकड्यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतंय। ब्राझीलला एकतर ब्राझीलमध्ये कापसाचा पुरवठा चांगला आहे, ब्राझीलमधलं स्वतःचं जे काही देशांतर्गत वापर आहे कापसाचा तो देखील कमी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची खरेदी देखील स्वस्त पडलेली आहे। या सगळ्या कारणामुळे ब्राझीलचा कापूस सध्या स्वस्त मिळतोय। ब्राझीलचा कापूस जागतिक पातळीवर सगळ्यात स्वस्त असल्यामुळे हा कापूस वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात केला जातोय। आता ब्राझीलचा कापूस स्वस्त असल्यामुळे आणि ब्राझीलमध्ये पुरवठा चांगला असल्यामुळे साहजिकच याचा परिणाम अमेरिकेसह इतर देशातील कापसाच्या बाजारावर आपल्याला दिसून येतोय। त्यामुळे भारतात देखील कापसाची आयात वाढते। त्यातल्या त्यात सरकारनं आयात शुल्क काढल्यापासून म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जवळपास 20 ते 22 लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो असा अंदाज काही उद्योजकांनी व्यक्त केला आहे। आता एकीकडे कापसाची आयात वाढते, दुसरीकडे देशातला कापूस देखील विक्रीसाठी येतोय। वास्तविक पाहता जेव्हा आपला हंगाम सुरू व्हायचा होता आणि सरकारनं आयात शुल्क काढलं होतं तेव्हा असा अंदाज व्यक्त केला गेला होता की कापसाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कमी होतील, परंतु कापसाचे बाजारभाव स्थिरावलेले आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात देखील कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे। जानेवारीनंतर जेव्हा CCIची खरेदी कमी प्रमाणात होईल, चांगला कापूस CCIकडे जाईल आणि बाजारातली आवक कमी होईल, तेव्हा बाजारभावामध्ये सुधारणा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। परंतु या पुढच्या कालावधीमध्ये देखील सरकारचं धोरण काय राहील ते देखील आपल्याला पाहावं लागेल। जर सरकारनं 31 डिसेंबर नंतर देखील आयात शुल्क जे काढलेलं आहे त्याला मुदतवाढ दिली तर मात्र आपल्याकडे होणारे आयात आपल्याला कायम दिसून येईल। आता आंतरराष्ट्रीय बाजारातले ज्या काही घडामोडी आहेत त्याचा आपल्या कापूस बाजारावर त्यामुळे थेट आपल्याला परिणाम दिसून येईल, कारण जर आपले दर जास्त असतील तर साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात जास्त होईल आणि त्याचा आपल्या देशांतर्गत बाजारावरती परिणाम होऊ शकतो। परंतु देशातलं नेमकं उत्पादन किती आहे याचे आकडे जेव्हा अधिकृतरित्या पुढे येतील तेव्हा बाजाराची दिशा नेमकी काय राहू शकते हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल। परंतु सध्या तरी CCIला कापूस विकणं हे एक फायदेशीर ठरू शकतं। आता साहजिकच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हा कापूस पहिल्या वेचणीमध्ये CCIच्या गुणवत्तेनुसार कापूस मिळालेला नाही आहे, परंतु या नंतरच्या टप्प्यात येणारा कापूस हा साहजिकच चांगल्या दर्जाचा असेल, त्यामुळे कापसातल्या ओलाव्याचा अंदाज घ्या आणि हा कापूस CCIला विका की जेणेकरून आपल्याला 8,110 रुपये एवढा हमीभाव मिळेल। आता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातल्या बाजारामध्ये या पुढच्या टप्प्यात ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।